हॅलो, नमस्कार. मस्त सकाळी हेल्दी नाश्ता करून देवबाप्पाची पूजा करून, कारण बाप्पा गेल्यापासून करमतच नाहीये. मग म्हटलं चला देवबाप्पाकडे थोडा वेळ बसून स्वतःला शांत करूयात. आणि मग म्हटलं चला एकच उन्हाळ दिवस मस्त भटकून यावं, स्वतःला वेळ द्यावा, संसार, प्रपंच, करिअरमधून थोडी शांतता म्हणून डेटवर जाऊयात. लगेचच फोन केला आणि आम्ही आलो डेटवरती. आणि मग काय आजच्या डेट म्हणजे एकदम स्पेशल होणार होते, कारण आम्ही आलो होतो कॅम्पमधील मार्जोरीन कॅफेला. आणि कॅफेमध्ये मस्तपैकी बसलो, छान चिटचॅट केली, गप्पा मारल्या. एक विशेष दिवस घालवायचा होता आणि ही आहे माझी डेट. डेट म्हणजे काय फक्त बॉयफ्रेंड आणि हस्बंडबरोबरच जात नाही. आजचा दिवस विशेष करावा, मैत्रिणीबरोबर मस्त मनमोकळ्या गप्पा माराव्यात, कारण सगळ्या सुखदुःखात साथ देणारी मैत्रीण असते. आणि असं म्हणतात की मुलींचं पटत नाही, पण असं काहीही नाही आहे. आमचं खूप भारी पटतं. नो कॉम्पिटिशन, नो जेलसी, एकदम भारी फोटो सेशन बिशन करून आम्ही मस्तपैकी खाऊन पिऊन लगेचच म्हटलं चल तू मुंबईची आहेस ना, चल तुला पुण्याचं क्लोअर सेंटर दाखवते. आमचं पुणे पण काही कमी नाही शॉपिंगमध्ये. आता मस्त मस्त डिझायनर कपडे आलेले आहेत नवरात्रीसाठी स्पेशल. मस्त छान छान कलेक्शन इथे आलेलं आहे. तुम्ही जाऊन फेरफटका मारून येऊ शकता. काही रिजनेबल रेटमध्ये पण आहे, काही जास्तच महाग आहेत, पण तुम्ही बघू शकता तुमच्या तुमच्या चॉईसनुसार. आणि मग आम्ही पण मस्त भटकलो. हिला दाखवलं, म्हटलं बघ मुंबईत तर डिझायनर कपडे मिळतात, छान मिळतात, मान्य आहे, पण पुण्यात पण काही कमी नाही आहे. त्याच्यासाठी आम्हाला मुंबईची जायची गरज नाही आहे. आम्हाला पुण्यातही मस्त कपडे मिळू शकतात. आणि आम्ही इथे लगेचच शॉपिंग करत म्हटलं चला मॉलमध्ये जाऊयात, कारण आम्ही फारच चुजी आहोत. कितीही काही बघितलं तरी कमीच पडतं, पण मॉलची गर्दी बघून आम्हीच चक्करून पडणार होतो. मग काय म्हटलं चल आपण एक फोटो तरी काढूयात. पण ही मॅडम सोशल मीडिया लवर नाही आहे. आणि तुम्ही पण तुमच्या मैत्रिणीबरोबर उन्हाळा दिवस घालवता का, तर टॅग करा तिला किंवा शेअर करा तिला. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट ब्लॉगसाठी.